अपघातांचा हॉटस्पॉट असलेल्या मेंढवण खिंडीत आज पुन्हा कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील एका महिलेचा अतिशय दुःखद दुर्दैवी मृत्यू झालाय, अशी माहिती समोर आली आहे। अपघातस्थळी दाखल झालेले रुग्णवाहिका चालक व समाजसेवक अकील सय्यद यांनी जखमींना ताबडतोब आपल्या रुग्णवाहिकेत टाकून हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न केला। मात्र नांदगाव हद्दीत या अपघातातील जखमी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर या अपघातामधील 3 जखमींना त्यांनी मनोरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे, अशी माहिती मिळाली आहे। हा अपघात आज 31 मे रोजी शनिवारी 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास घडला असा अंदाज आहे। मात्र हा भीषण अपघात कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। तसेच या अपघातात अजून किती जण जखमी आहे याची सुद्धा सध्या स्पष्ट माहिती हाती लागलेली नाहीये। तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्यातील चारोटी जवळील मेंढवण खिंडीत अपघाताच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडतच आहे आणि निष्पाप लोकांचे, निष्पाप प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत। तर आज जो कार आणि कंटेनरचा अपघात झाला, या अपघातात दोषी कोण आहे, अपघातात चूक कोणाची होती याची माहिती अद्याप तरी आम्हाला मिळालेली नाहीये। मात्र याच ठिकाणी वारंवार जे अपघात घडत आहे त्या पार्श्वभूमीवर हे सांगावं लागत आहे की माहितीनुसार अद्यापही मेंढवण येथील अनेक अपघात प्रवण क्षेत्र दुरुस्त केलेले नाहीयेत। त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे। महामार्गावर 600 कोटी रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरण कामाची आवश्यकता होती का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे। तसेच हा कॉन्क्रिटीकरण 1 वर्ष तरी टिकेल का, अशी भीती प्रवासी नागरिकांनी व्यक्त केली आहे। मेंढवण खिंड ही मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक अपघात प्रवण ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि त्याचा प्रत्यय वारंवार आपल्याला अनुभवायला मिळत आहे आणि पुढेही मिळणार आहे। मात्र NHAI ला याचा काही एक फरक पडणार नाही, कारण अपना काम बनता भाड में जाए जनता। मृत्युंजय दूतांचं हेच ब्रीदवाक्य त्यांना शोभत आहे।